नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, आजचा जो विषय आहे तो खूप इम्पॉर्टंट विषय आहे। आजपर्यंत माझ्याही बाबतीत भरपूर ते कन्फ्युजन होतं आयुष्यामध्ये। कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी वाचत असतो, शिकत असतो, बऱ्याच गोष्टी समजून घेत असतो। इनफॅक्ट कधी आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो ना, एखादं वाक्य आपल्या समोर येतं त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही की हे वाक्य कुठल्या संदर्भाने आलंय। याच्या पाठीमागचं कारण हे असते की आपल्याला दोन शब्दांमधला फरक कळत नसतो, ते म्हणजे कवी आणि ऋषी। आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन असतं, पण हे आपल्याला लवकर लक्षात नाही येत। मुळांमध्ये हे मोठमोठ्या लोकांच्या लक्षात येत नाही की हे वाक्य एक्झॅक्टली येलंय कुठून। कसं असतं माहिती आहे का, कवींचं आणि जे ऋषींचं जे आयुष्य असतं ना, ते पूर्णतः वेगळं असतं। कवी जो असतो ना, तो आयुष्याला रंगवत असतो, सजवत असतो, कल्पनेचे आयुष्य जगत असतो। त्याच्या आयुष्यामध्ये रचना असते, सौंदर्य असतं आणि तो गोष्टींमध्ये एक जादू टाकत असतो, सगळ्या गोष्टींना सजवून आकार देऊन सांगत असतो। पण ऋषी तसं नसतात। ऋषी जे असतात ना, ते ॲज इट इज सांगत असतात, सत्य बोलत असतात। त्यांच्या शब्दांमध्ये ना जास्त रस नसतो, ते ॲज इट इज बोलण्याची तयारी ठेवत असतात। म्हणजे ते आयुष्यामध्ये एक्झॅक्टली जे अनवॉन्टेड आहे त्या सोडण्याच्या गोष्टी करत असतात। ॲक्च्युअलमध्ये सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते सगळ्या गोष्टी दाखवत असतात। पण हा जो आपल्याला जो फरक असतो ना, तोच नाही कळत बऱ्याचदा। आपल्याकडे एखादा व्यक्ती जर लिखाण करत असेल, तो जर तत्वज्ञानी लिहित असेल ना, आपण त्याला कवी म्हणायला लागतो, लेखक म्हणायला लागतो। पण त्याचं लिखाण कुठल्या दर्जाचं आहे हे आपल्याला मुळात लक्षातच येत नाही। कधी ज्या व्यक्तीवर ऋषींचा प्रभाव आहे, जो ॲक्च्युअलमध्ये सत्य सांगतो ना, त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला कुठं म्हणजे तो रसच नाही दिसत। म्हणजे त्याच्यामध्ये ते इमोशन्स जास्त तिथं इन्व्हॉल्व नसतात। तो ॲज इट इज सगळ्या गोष्टी लिहित असतो आणि ते आपल्याला लक्षात येत नाही। ते थोडं समजण्यासाठी कठीण असतं, पण ते ॲज इट इज असतं आणि तेच ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यासाठी ॲक्च्युअलमध्ये इम्पॉर्टंट असतं। म्हणजे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात। कवी जो असतो ना, त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये जगण्यासाठी प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते। आपण नवीन स्वप्न बघायला लागतो, नवीन गोष्टींवर काम करायला लागतो। पण ऋषी जो असतो ना, तो आपल्याला ॲज इट इज सहज आणि सोपा आयुष्य जगायला शिकवतो। त्याच्यासाठीचे मार्ग जे आहेत ना, ते सिद्धांत तो आपल्याला सांगत असतो। पण बऱ्याचदा आपल्याला हे लक्षात येत नाही, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी गफलत होते आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। जेवढ्या लवकर आपल्याला ह्या गोष्टी समजायला लागतात ना, तेवढं मग आपण समजदार होत असतो आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। त्यासाठी आज हा व्हिडिओ बनवला आहे। जेव्हा पण आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींमधला फरक कळायला लागतो ना, त्यावेळेसच मग ॲक्च्युअलमध्ये आपण समजदार होत असतो। त्यामुळे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याच दिवसांपासून माझं ह्या विषयावर ऑब्झर्वेशन होतं। बऱ्याच लोकांना ह्या दोन्ही शब्दांमधला फरकच माहीत नव्हता। इनफॅक्ट त्यांच्याकडे जे सोर्सेस आहेत, जे त्यांना नॉलेज मिळते, ते कुठून मिळते ह्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नाही आहे। म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू। बाय।